मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 4 आर्थिक विकास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रामुख्याने या पाठामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप आणि 1991 चे नवे आर्थिक धोरण ह्या प्रमुख घटकांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मिश्र अर्थव्यवस्था. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याचं बरेच दिवस विचारमंथन सुरू होतं. कारण समोर दोन अर्थव्यवस्था होती. एका बाजूला जर बघितलं तर भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला समाजवादी अर्थव्यवस्था. दोघांमध्ये काही फायदे तसेच तोटे होते, त्यामुळे आपल्याला मध्यम मार्ग स्वीकारणे गरजेचे होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केलेला दिसतोय. काही देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये काही फायदे काही तोटे असतात. उदाहरणार्थ भांडवलशाही अर्थव्यवस्था जरी भरघोस फायदा देणारी असली तरी भांडवलदारांचं हित जपणारी असते. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जरी समाजहिताला अर्थात लोकहिताला प्राधान्य दिलेलं असतं तरी त्यात काही तोटे असतात आणि म्हणूनच यासाठी मध्यम मार्ग स्वीकारणं गरजेचं होतं. अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते ते आपण बघतोय. पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा प्रकार समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा प्रकार मिश्र अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे खाजगी क्षेत्राकडे असतं, प्रायव्हेट सेक्टरकडे असतं, त्यास भांडवलशाही अर्थव्यवस्था बोलतात. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन हे समाजाच्या पर्यायाने शासनाच्या म्हणजे सरकारच्या मालकीचे असते त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असे बोलतात. आणि ज्या ठिकाणी काही उत्पादनाची क्षेत्र काही सेक्टर हे गव्हर्नमेंटच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात असतात आणि प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खाजगी क्षेत्राच्या ताब्यात असतात, अशी दोन्ही क्षेत्राचा समन्वय साधणारी अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था असते. आता हे जे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र असतात त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकार आपण बघतोय. 1 सार्वजनिक क्षेत्र, 2 खाजगी क्षेत्र आणि तिसरा प्रकार संयुक्त क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रात नियंत्रण आणि व्यवस्थापन सरकारचे पर्यायाने शासनाचे असते. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य, रेल्वे असे उद्योग हे सरकारच्या ताब्यात असतात. खाजगी क्षेत्र यात नियंत्रण आणि व्यवस्थापन हे खाजगी उद्योजकांकडे असतं. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू किंवा इतर सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू या खाजगी क्षेत्राकडे मोडल्या जातात. संयुक्त क्षेत्रामध्ये नियंत्रण व व्यवस्थापन हे काही प्रमाणात सरकारकडे आणि काही प्रमाणात खाजगी उद्योजकांकडे असते, म्हणून ते मिश्र अर्थव्यवस्थेत येतं. उदाहरणार्थ वाहतूक सेवा किंवा इतर सेवा, रस्ते किंवा रेल्वे. तर ह्या पद्धतीने अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र आहे. सार्वजनिक क्षेत्र हे पूर्णपणे समाजवादी अर्थव्यवस्थेत मोडलं जातं. खाजगी क्षेत्र हे प्रायव्हेट सेक्टर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत येतं आणि संयुक्त क्षेत्र हे मिश्र अर्थव्यवस्थेत येतं. त्यासाठीच भारताने एक प्रगतशील मार्ग म्हणून आणि समाजहिताला प्राधान्य देणारा मार्ग म्हणून संयुक्त क्षेत्राची कोऑर्डिनेटर सेक्टर म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला होता. मिश्र अर्थव्यवस्थेची उद्दिष्टे. खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे, कारण आपण आत्ताच बघितलं मिश्र अर्थव्यवस्थेत दोन्ही प्रकारचे क्षेत्र कार्यरत असतात. काही प्रमाणात खाजगी आणि काही प्रमाणात पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रामध्ये सुसंवाद असणं गरजेचं. आता मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईत जी रेल्वे आहे ते सरकार चालवतं आणि जी मेट्रो ट्रेन आहे ते काही प्रमाणात खाजगी क्षेत्र चालवतं. त्या दोघांमध्ये कोऑर्डिनेट असणं खूप गरजेचं असतं. अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग असणं गरजेचं आहे, कारण जास्त लोकांचा सहभाग जेवढा घेणार आणि त्यातून देशात जास्तीत जास्त उत्पादन वाढवणार तेवढ्या देशाचा अधिक आर्थिक विकास होणार असतो. या अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. आपण बोललो भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काही गुण तसेच काही दोष आहेत. समाजवादी अर्थव्यवस्थेत सुद्धा काही गुण तसेच दोष आहेत.
मग दोघांमधील जे दोष आहेत ते बाजूला काढून दोघांतले गुण आपण इथे एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केला जातो मिश्र अर्थव्यवस्थेत, की ज्यामध्ये नफ्याची प्रेरणा असते, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून चालत नाही. या गोष्टींना प्राधान्य देऊन म्हणजे नफाचं उद्दिष्ट समोर ठेवून कालबद्ध असं विशिष्ट नियोजन करून देशाला पुढे न्यायचं असतं. देशाचा कालबद्ध अशा प्रकारचा आर्थिक विकास या अर्थव्यवस्थेत करायचा असतो. त्यासोबतच या व्यवस्थेत देश हिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. कारण शेवटी देश हित महत्वाचं आहे आणि हेच आपण संविधानात उद्दिष्ट ठेवलेलं आहे. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर काही प्रोजेक्ट असतात ते तात्काळ नफा देणारी असतात आणि काही खूप उशिरा नफा देणारी असतात. त्याला दीर्घकालीन प्रकल्प आपण बोलतो, की जसं संरक्षण क्षेत्र, शास्त्रीय संशोधन, शिक्षण क्षेत्र, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक करणारी आहे, पण फळ मात्र उशिरा देणारी. उदाहरणार्थ आपण जेव्हा एखादा प्रचंड मोठ्या लांबीचा रस्ता उभारतो त्यासाठी हजारो कोटी रुपये आधी गुंतवावे लागतात, पण टोल वसुलीने पैसे जवळजवळ पुढच्या 25 वर्षात, 20 वर्षात, 50 वर्षात वसूल होत असतात. आणि म्हणूनच दीर्घकाल म्हणजे फळ मिळण्यासाठी उशीर या ठिकाणी होत असतो. असे उद्योग अर्थव्यवस्थेत असतात आणि या क्षेत्रामध्ये हे जे उशिरा फळ देणारे उद्योग आहे इथे सहसा खाजगी उद्योजक पुढे येत नाही. खाजगी उद्योजकांना काय असतं, आत्ता पैसा गुंतवला तर लगेच तात्काळ त्यांना नफा हवा असतो आणि म्हणूनच अशा उद्योगामध्ये सरकारला म्हणजेच शासनाला पुढाकार घ्यावा लागतो आणि मिश्र अर्थव्यवस्थेत हे संरक्षण, शिक्षण, रस्ते, रेल्वे हे प्रकल्प हे पब्लिक सेक्टर मधून उभे करावे लागतात, सार्वजनिक क्षेत्रातून उभे करावे लागतात. कारण त्यासाठी खाजगी क्षेत्र पुढे येत नाही. तुम्ही म्हणाल का पुढे येत नाही, तर खाजगी क्षेत्राला तात्काळ नफा हवा असतो, त्यासाठीच ते पुढे येत नाही. परंतु आता जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उभारणीसाठी किंवा रेल्वे उभारणीसाठी मोठे काही उद्योजक पुढे आलेले दिसत आहेत, कारण टोलच्या माध्यमातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळतंय. त्यामुळे ही परिस्थिती थोडी बदलते आहे. पंचवार्षिक योजना आपल्याला राबवायच्या होत्या, त्या म्हणजे काय मी तुम्हाला सांगतोच. परंतु 1947 साली भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारतासमोर प्रचंड मोठी आव्हाने होती. पहिलं दारिद्र्य आणि निकृष्ट राहणीमान होतं, कारण इंग्रजांनी 150 वर्ष भारत लुटला होता, अक्षरशः दारिद्र्य केला होता आणि मोठ्या प्रमाणात दारिद्र्य होतं आणि लोकांचं जे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आहे एकदम खालच्या दर्जाचं निकृष्ट राहणीमान आपल्या भारतात होतं. हे एक आव्हान होतं. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती आणि लोकसंख्या वाढ तर सतत होतच होती. शेती आणि उद्योगधंदे यांची अल्प उत्पादकता होती. शेती होती पण उत्पन्न फारसं नाही. उद्योगधंदे होते पण श्रमप्रधान होते आणि म्हणून त्यासाठी उत्पादन क्षमता अतिशय कमी होती. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये मोठ्या प्रमाणात मागासलेलापणा होता. म्हणजेच तंत्रज्ञानात सुद्धा, विज्ञानात सुद्धा आपला भारत देश मोठ्या प्रमाणात पुढे गेलेला नव्हता आणि अशा अनेक बिकट समस्या होत्या आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला नियोजनाची गरज होती. आता नियोजन म्हणजे काय, तर प्लॅनिंग करणं. आता आपण सुद्धा बघा, आपल्या घरात महिनाभरात आलेले पैसे जर आपण नियोजन केलं नाही तर 15, 20, 30, 25 तारखेपर्यंतच खर्च होऊन जातात. परंतु आपण जर आधीच 1-2 तारखेला उत्तम प्लॅन केला, म्हणजे नियोजन केलं की कशा पद्धतीने कुठे खर्च करायचे, तर आपले शेवटपर्यंत पैसे टिकतात. तसं देश सुद्धा एक कुटुंब आहे आणि देशाचा सुद्धा एक व्यवहार आहे. देशाने सुद्धा ठरवलं दर 5 वर्षांनी एक योजना करायची, म्हणजे नियोजन करायचं. शेती क्षेत्राला किती प्राधान्य, शिक्षण क्षेत्राला किती प्राधान्य, उद्योगधंद्यांना किती प्राधान्य, दळणवळणावर किती खर्च करायचे, नवीन संशोधनावर किती खर्च करायचे आणि ठरवावं लागतं सरकारला. त्यासाठी सरकारला नियोजनाची गरज असते. म्हणूनच भारतामध्ये 1950 साली नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि ह्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू होते. यामध्ये ठरवण्यात आलं की कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास यासाठी जी 5 वर्षाची योजना तयार केली जाते, याच योजनेला पंचवार्षिक योजना म्हटलं जातं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, सर्व क्षेत्राकडे समप्रमाणात लक्ष द्यायचं असतं. कृषी आहे, ग्रामीण विकास आहे, संतुलित उद्योगीकरण आहे, जीवनमान लोकांचं उंचवायचंय आणि लोकशाहीला अधिकृत असेल, समर्पक असेल असा सुसंगत आर्थिक विकास घडवून आणायचा आहे.
लोकांचा अधिकाधिक सहभाग घ्यायचा आहे आणि त्यासोबत लोकांचा विकास पण करायचा आहे आणि यासाठी जी 5 वर्षांची योजना तयार केली जाते, याच योजनेला पंचवार्षिक योजना असे म्हटले जाते. नियोजनाचे मूलभूत तत्व: एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे आणि हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. तर इथे लक्षात येत आहे की साधन सामग्री सुद्धा वापरली गेली पाहिजे, पण त्यासोबत मनुष्यबळाचा देखील वापर झाला पाहिजे. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशामध्ये जास्तीत जास्त यांत्रिक पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजेच तिथे काय लोकसंख्या कमी आहे आणि यंत्राचा अधिक वापर केला जातो. परंतु भारतासारख्या देशामध्ये यंत्र वापरले जाणारच आहे, पण मनुष्यबळाचा सुद्धा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. म्हणजे श्रमशक्तीचा देखील पूर्ण वापर करून घेतला पाहिजे आणि हे नियोजनाचं मूलभूत तत्व समोर ठेवण्यात आलं होतं. योजनांची उद्दिष्ट, पंचवार्षिक योजनांची उद्दिष्ट समोर ठेवलेली होती. 10 उद्दिष्टे आहे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे हे तर प्रमुख उद्दिष्ट आहेच आहे. मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्याने उद्योगीकरण घडवून आणणे. याचा अर्थ जे मूलभूत पायाभूत उद्योग आहे, रस्ते, वीज, त्यानंतर रेल्वे, तर असे मूलभूत उद्योग आहेत त्यावर भर द्यायचा आहे आणि जर हे मूलभूत उद्योग वाढले तर औद्योगिकरण वाढणार होतं. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा आणि कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करावी हे उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. कारण आपल्याला माहिती आहे 1968 सालापर्यंत भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता, परंतु अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी करणे आणि कधी स्वावलंबी होणार, जेव्हा कृषी उत्पादन, शेती उत्पादनात वाढ होणार आहे. वाढत्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचे आणि मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घ्यायचा हे सुद्धा योजना आयोगाचं उद्दिष्ट होतं. प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. आपण बघतो की प्राप्ती किती आणि त्यातून किती संपत्ती जमवली, तर हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ सरकारी अधिकारी वगैरे आपण जेव्हा बघतो त्यांची प्राप्ती ठराविक असते, पण संपत्ती बघितलं त्यापेक्षा खूप जास्त असते. का ते माहित नाही. परंतु अशा वेळेस त्या ठिकाणी काय करणं की प्राप्तीच्या समप्रमाणात संपत्ती असली पाहिजे. म्हणजे त्या दोघांमधली जी विषमता आहे ती दूर करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट होतं. वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. सतत किंमत वाढत जाणे अर्थव्यवस्थेला परवडणारं नसतं. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. जेव्हा आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याच्या गोष्टी करतो, त्यातून दरडोई उत्पन्नाची गोष्ट समोर येते की एका व्यक्तीपाठीमागे किती उत्पन्न आहे, तेव्हा लोकसंख्येचा प्रश्न विचारात घ्यावाच लागतो. आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेली होती. या लोकसंख्या वाढीला आळा घालणे आणि कुटुंब नियोजनाचे योग्य मार्ग स्वीकारणे हे सुद्धा उद्दिष्ट योजना आयोगाने घेतलं होतं. 8वं, दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. दारिद्र्याचं निवारण करणं आणि लोकांचं राहणीमान, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जास्तीत जास्त कसे वाढेल याचा विचार करणे. सामाजिक सेवांचा विकास करणे पब्लिक सेक्टरमध्ये. देशाला आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी करणे म्हणजे आत्मनिर्भर करणे ही योजना आयोगाची प्रामुख्याने उद्दिष्टे होते आणि त्यासाठी आपण दर 5-5 वर्षाला एक जी योजना राबवली त्यालाच म्हटलं जातं पंचवार्षिक योजना. दॅट्स कॉल्ड 5 इयर्स प्लॅन. 5 वर्षासाठी, पुढील 5 वर्षासाठी कोणत्या सेक्टर म्हणजे कोणत्या क्षेत्रावर किती भर द्यायचा, कोणत्या क्षेत्रावर खर्च करायचा, कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं हे सरकार ठरवतं. सरकारचा योजना आयोग ठरवतो आणि त्याप्रमाणे ती पंचवार्षिक योजना कार्यरत राहते. पंचवार्षिक योजना 5 वर्षांनी संपल्यानंतर लक्षात येतं की ती सक्सेस म्हणजे यशस्वी झाली की नाही. तर आपण 1960 म्हणजे 1950 पासूनच तर 2000 पर्यंत ज्या पंचवार्षिक योजना आल्या त्याचा अभ्यास इथे करतो आहोत. पहिली पंचवार्षिक योजना, कालावधी 1951 ते 1956, 5 वर्षासाठीचा. मुख्य उद्दिष्ट होतं नियोजनबद्ध आर्थिक विकास करणे, देशाचा आर्थिक विकास करणे आणि शेती व्यवसायाला जास्तीत जास्त प्राधान्य देणे. यामध्ये जर बघितलं तर उद्दिष्टे होती शेती, सामाजिक विकास, जलसिंचन आणि पूर नियंत्रण या गोष्टींना जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं होतं. म्हणजे शेतीचा विकास तर घडायचा होता, पण शेतीसाठी पाणी पुरवठ्याच्या योजना राबवायच्या होत्या. कारण जास्त जर जलसिंचन राबवलं तर उत्पादन वाढणार होतं आणि पूर परिस्थितीला आळा घालायचा होता. पूर नियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग, खनिजे म्हणजे काही प्रमाणात उद्योग क्षेत्राला प्राधान्य द्यायचं होतं. मुख्यतः आपल्या भारतामध्ये जी ऊर्जा साधनं होती ती अतिशय अपूर्ण होती आणि ती मग त्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प असेल, औष्णिक विद्युत प्रकल्प असेल, अणुविद्युत प्रकल्प असेल याला भर द्यायचा होता प्राधान्य आणि ग्रामीण आणि छोट्या उद्योगाला अधिक प्राधान्य त्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेलं होतं. वाहतूक आणि दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे सुद्धा महत्वाचा त्या ठिकाणी भाग होता आणि वाहतूक आणि दळणवळणावर सुद्धा
तिथे भर दिलेला होता. शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्याचं तिथे ठरलं गेलं होतं. शिक्षण क्षेत्र गरजेचं होतं, देशाला साक्षर करायचं होतं, आरोग्याच्या बाबतीत सोयी-सुविधा वाढवायच्या होत्या आणि याप्रमाणे ही योजना म्हणजेच पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेली होती. दुसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1956 ते 1961. प्रमुख उद्दिष्ट औद्योगिकीकरण करणे, मूलभूत अवजड उद्योग निर्मिती करणे. म्हणजेच दुसरी पंचवार्षिक योजना ही औद्योगिकरणावर आधारित आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. याच्यामध्ये पोलाद कारखाने भारतात उभे करण्यात आले. दुर्गापूर म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये, छत्तीसगडमध्ये भिलाई आणि ओडिसामध्ये राऊरकेला या ठिकाणी स्टील फॅक्टऱ्या म्हणजे मोठ्या मोठ्या पोलाद कारखाने उभे करण्यात आले. रासायनिक खतांचा कारखाना सिंद्री या ठिकाणी उभा करण्यात आलेला होता. त्यानंतर रेल्वे इंजिनाचा कारखाना चित्तरंजन इथे उभा करण्यात आला होता. चित्तरंजन हे शहर पश्चिम बंगालमध्ये येतं. पेरांबूर म्हणजेच तामिळनाडूमध्ये रेल्वे डब्यांचा कारखाना उभा करण्यात आला. जहाज बांधणीचा कारखाना विशाखापट्टणम म्हणजेच आंध्र प्रदेशामध्ये उभा करण्यात आला. तर असे नवे नवे उद्योग इथे उभा करण्यात आलेले होते की जेणेकरून उद्योगधंद्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यासोबत मोठे मोठे धरणे सुद्धा बनवण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला. जसा भाकरा नांगल प्रकल्प आहे पश्चिम हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यामध्ये दामोदर धरण प्रकल्प आहे, हा देखील उभा करण्यात आला. तर या पद्धतीने दुसरी पंचवार्षिक योजना ही उद्योगधंद्याला प्राधान्य देणारी पंचवार्षिक योजना होती. तिसरी पंचवार्षिक योजना कालावधी 1961 ते 1966. मुख्य उद्दिष्ट विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधीचा जास्तीत जास्त विस्तार घडवून आणणे, उद्योग व शेती यांचा विकास करणे. म्हणजेच ही योजना एक प्रकारची समन्वय साधणार होती. एका बाजूला उद्योगाला प्राधान्य देणारी होती तिसरी योजना, तसं शेती व्यवसायाला पण प्राधान्य देणार होती. म्हणूनच इथे म्हटलं की शेती आणि उद्योग दोन्ही उद्योगधंद्यांचा विकास करणारी योजना. दर साल राष्ट्रीय उत्पन्नात जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाढ घडवून आणणे, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. त्यासोबतच उद्योग क्षेत्र, वाहतूक आणि खनिज क्षेत्रामध्ये या उद्योगाची भरमसाठ अशा प्रकारची वाढ करणे, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधीचा विस्तार करणे, अशा प्रकारची ही योजना म्हणजेच तिसरी पंचवार्षिक योजना होती. विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना आल्या. कारण त्यावेळेस भारतामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता आणि शिवाय 1962 साली चीनचं आक्रमण झालं होतं आणि 1965 ला पाकिस्तान सोबत युद्ध झालेलं होतं. त्यामुळे संरक्षण क्षेत्राकडे आणि दुष्काळ बाबीकडे अधिक लक्ष द्यावं लागलं सरकारला आणि म्हणूनच 5 वर्षाची योजना त्यावेळेस आणता आली नाही. तर 66, 67, 68 आणि 69 सालापर्यंत एक वर्षाच्या 3 योजना आली. म्हणून तर चौथी पंचवार्षिक योजनेचा कालावधी दिसतोय 1969 ते 1974. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट मूलभूत उद्योगांचा विकास, समाजवादाचा स्वीकार केलेला दिसतोय. त्यासोबत देशाचा आर्थिक विकास वाढवणे, त्याची प्रगती जास्तीत जास्त करणे, देशाला स्वावलंबी करणे, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या आपणच बनवणे. 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा कार्यक्रम देखील याच योजनेमध्ये हाती घेण्यात आलेला होता. परंतु जर बघितलं तर ही चौथी पंचवार्षिक योजना अपेक्षे इतकी यशस्वी झाली नाही. कारण 71 साली बांगलादेशच्या निर्मिती झाली होती. त्याचवेळी पाकिस्तानने भारतावर तिसरं आक्रमण केलेलं होतं. निर्वासित जे होते बांगलादेशचे ते भारतात राहायला आलेले होते. त्यांचाही प्रश्न सोडवायचा होता इंदिरा गांधींना. कर्मचाऱ्यांची पगारवाढ झाली होती, रेल्वे कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झाली होती, पेट्रोलची भाववाढ, अशा अनेक समस्या त्यावेळेस आलेल्या होत्या. आणि म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेत जी उद्दिष्टे समोर ठेवली होती ही सर्व 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी, ती अपेक्षा एवढी पूर्ण झाली नाही. कारण त्यावेळेस आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक धक्के सहन करावे लागलेले होते. 5वी पंचवार्षिक योजना कालावधी 1974 ते 1969. मुख्य उद्दिष्ट होतं दारिद्र्य निर्मूलन करणं, आर्थिक दृष्ट्या देशाला अधिकाधिक स्वावलंबी करणं. कार्यक्रम हाती घेण्यात आले. एक राष्ट्रीय उत्पादनात व रोजगार निर्मितीत प्रचंड वाढ करणे. देशाचं राष्ट्रीय उत्पादन तर वाढवायचंच आहे, पण त्यासोबत रोजगार निर्मितीत देखील वाढ करायची आहे. शिक्षण, सकस आहार, पाण्याचा पुरवठा यासारख्या योजना तिथे हाती घेण्यात आल्या होत्या. कारण शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे जिथे देश साक्षर होतो. सकस आहार आणि पिण्याचा पाण्याचा पुरवठा विविध ग्रामीण भागात केला गेला पाहिजे. तिसरं कार्यक्रम वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे. ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि रस्ते बांधणीचा विकास घडवून आणणे. याचा अर्थ वीज निर्मितीवर जास्तीत जास्त भर दिला गेला आणि रस्ते बांधणी, गावागावापर्यंत पक्का सडका बनवणे हे देखील उद्दिष्ट ह्या 5व्या पंचवार्षिक योजनेत समोर ठेवण्यात आलेलं होतं.
कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंद्यात वाढ करणे. तर अशा पद्धतीची ही जी उद्दिष्टे होती ती 5व्या पंचवार्षिक योजनेत होती. 5व्या पंचवार्षिक योजनेनंतर पुन्हा काही खंड पडला, कारण 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1980 ते 1985 आहे. आपल्याला माहिती आहे की 5वी पंचवार्षिक संपली योजना ती 1979 ला, पण त्यानंतर काही मध्ये काळ असा गेला की 77 साली जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं होतं. मोरारजी देसाई पंतप्रधान झालेले होते. त्यांनी पंचवार्षिक योजना बंद केल्या होत्या जनता पक्षाने आणि साखळी योजना सुरू केल्या होत्या, आणि म्हणून थेट 6वी योजना 1980 ते 1985, कारण 80 साली पुन्हा एकदा श्रीमती इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री झालेल्या होत्या. मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पादनात व रोजगार निर्मितीत वाढ करणे. म्हणजेच दारिद्र्य तर संपवायचंच, पण त्यासोबत राष्ट्रीय उत्पादन वाढवायचं आणि देशामध्ये अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. कार्यक्रम हाती घेण्यात आला विकास दरात वाढ करणे, गरिबी आणि बेकारी यात घट करणे, गरिबी असेल ती म्हणजे आणि बेरोजगारी कमी करायची, लोकांना अधिक काम द्यायचंय. छोट्या कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन देणे, हम दो हमारे दो, कारण देशाची लोकसंख्या वाढ ही नेहमीच आर्थिक विकासाला त्या ठिकाणी धक्का पोहोचवते, खीळ बसवते. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवणं हे सुद्धा उद्दिष्ट समोर होतं. लोकसंख्या वाढ आहे ती रोखणे, आणि अशी ही 6वी पंचवार्षिक योजना होती. आणि या 6व्या पंचवार्षिक योजनेत काही कार्यक्रम सुद्धा हाती घेण्यात आलेले होते, जे कार्यक्रम स्वतंत्रपणे सांगितले. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हाती घेण्यात आला. दुसरा ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम RLEGP, म्हणजे द रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम हाती घेण्यात आला होता. तिसरा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. चौथा सलेम पोलाद प्रकल्प, हा सुद्धा त्याच वेळेस हाती घेण्यात आला होता, आणि हे जे कार्यक्रम 6व्या पंचवार्षिक योजनेद्वारे हाती घेण्यात आले. 7वी पंचवार्षिक योजना कालावधी होता 1980 ते 1985. मुख्य उद्दिष्ट अन्न, रोजगार, उत्पादकता यामध्ये वाढ करणे. कार्यक्रम हाती घेण्यात आला एक विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक न्यायावर भर देणे, म्हणजे देशाचा विकास, देशाचं जास्तीत जास्त आधुनिकीकरण करणं आणि सामाजिक न्यायावर भर द्यायचा होता. दुसरं उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, जे जुनाट उत्पादन तंत्र पद्धती आहे ती बदलून नवीन पद्धती वापरणे. दरवर्षी 5% राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ ही 5% होईल याकडे अधिक लक्ष देणे. अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही उद्दिष्टे या 7व्या पंचवार्षिक योजनेत ठेवली होती. 7व्या पंचवार्षिक योजनेत सुद्धा काही कार्यक्रम पूर्ण झालेले दिसतात. जे कार्यक्रम राबवलेले होते ते याप्रमाणे आहेत: जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना, अशा योजना राबवल्या. आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने खरोखर ही जी 7वी पंचवार्षिक योजना होती ती अतिशय महत्वपूर्ण ठरली. आता पंडित नेहरू यांच्या नावाने ही जवाहर रोजगार योजना चालवण्यात आली. इंदिरा गांधींच्या नावाने घर बांधणीची योजना, आवास योजना सुरू केली होती, आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विहिरी खोदायला अनुदान देणे आणि प्रोत्साहन देणे, दशलक्ष विहिरीची योजना, अशा काही योजना या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हाती घेण्यात आल्या होत्या. 8वी पंचवार्षिक योजना कालावधी 1992 ते 1997. मुख्य उद्दिष्ट समोर होतं खासगी क्षेत्राला अधिक संधी देणे आणि देशामध्ये उदारीकरणाचा स्वीकार करणे. कार्यक्रम राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर जवळजवळ 6.5% इतका राहील, तो 5% वरून पुढे 1.5% वाढायचं धोरण ठरवण्यात आलं. लोकसंख्या वाढीला आळा घालणे हे उद्दिष्ट तर प्रत्येक वेळेस समोर आहेच आहे. हम दो हमारे दो होतं, तर हम दो हमारा एक हेच उद्दिष्ट समोर आणलेलं होतं, कारण लोकसंख्या प्रचंड वाढलेली होती. कुटुंब नियोजनाला प्राधान्य द्यायचं होतं, आणि गावागावात, खेडेगावात प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करायचा होता, आणि देशामध्ये जी निरक्षरता होती 30-32% ती कमी करायची होती, आणि निरक्षरतेचं उच्चाटन करायचं होतं. अशा पद्धतीचे उद्दिष्ट ह्या 8व्या पंचवार्षिक योजनेत होते. तिथे सुद्धा काही कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, 6वी गंगा कल्याण योजना, अशा पद्धतीच्या काही योजना तिथे हाती घेण्यात आलेल्या होत्या. 9वी पंचवार्षिक योजना कालावधी 1997 ते 2002. मुख्य उद्दिष्ट कृषी व ग्रामीण भागाचा विकास करणे. समोर कार्यक्रम ठेवण्यात आला आर्थिक विकासाचा दर अधिकाधिक वाढवायचा होता. पायाभूत क्षेत्रात विकासाची स्पर्धा, म्हणजे जे मोठे मोठे उद्योजक आहे ते जे दीर्घकालीन फळ देणारे उद्योग सुरू करत नव्हते, पण असे जे पायाभूत उद्योग आहे, पायाभूत म्हणजे कसे, तर रस्ते बनवायचे, रेल्वे बनवायचे, वीज प्रकल्प उभे करायचे,
असे जे उद्योग आहे की आता आधी खूप गुंतवणूक करावी लागते पण पैसे मात्र नंतर मिळतात, तर अशा उद्योगामध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि खासगी उद्योजकांना वाव देणे, परकीय गुंतवणूक वाढवणे हे सुद्धा तिथे उद्दिष्ट त्या ठिकाणी होतं. आणि चौथं औद्योगिकरणाला धोरणाला नवी दिशा देणे ही उद्दिष्ट समोर होते. या पद्धतीने ह्या योजनेत सुद्धा स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना राबवण्यात आली. भाग्यश्री बाल कल्याण योजना होती. राजराजेश्वरी महिला कल्याण योजना राबवण्यात आली. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना राबवण्यात आली होती. कारण त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष पूर्ण झालेले होते आणि त्यासाठी अनेक प्रकारच्या योजना या 9व्या पंचवार्षिक योजनेत राबवलेल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा पहिला भाग इथे संपला. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये असेल. परंतु पुन्हा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.